घेतली आणि जे काही घोटाळा आहे किंवा जे काही धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली आहे ती माहिती बघून अक्षरशः शर्मेनी लाज मान खाली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं, कारण का लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाहीमधला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं. त्या स्वातंत्र्याचं म्हणजे पार गुलामीकडे झुकले ते. आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे, मुख्य निवडणूक अधिकारी आहे, भारताचा मुख्य निवडणूक, ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी बसून ठरवायचं होतं. हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला या समितीतनं बाहेर काढलं आणि कॅबिनेटचे 2 मिनिस्टर आणि विरोधी पक्ष नेते म्हणजे 2 विरुद्ध 1 कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर येणार. आणि हे ज्यांच्या कार्यकाळात झालं ते राजीव हे कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर होते. मी आजपासून 7 महिन्यापूर्वी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात 76 लाख रुपये वाढली कुठनं, कशी आणली. मला अनेक संघ माहिती आहे ज्याच्यातल्या पडलेल्या उमेदवारांनी छाननी केली आहे मतदारांची, आणि ती मतदारांची छाननी केल्यानंतर हे निदर्शनास आलंय की मतदार जागेवरच नाही आहेत. आत्ता जे राहुल गांधी दाखवत आहेत, वडिलांचं नाव ABCDEF, वडिलांचं नाव HIGK DILF, हाऊस नंबर 0, एका माणसाने लखनौ, बंगलोर, महाराष्ट्र, एक माणूस 5-5 राज्यामध्ये जाऊन मतदान करतो. आणि म्हणून निवडणूक आयोगाला माहितीच द्यायची नव्हती आणि माहिती देतच नव्हते. गुप्त आहे, गुप्त आहे, गुप्त आहे. अरे पब्लिक डॉक्युमेंट आहे. मतदान कोणी केलं हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यांना मतदान कोणी केलं हे सांगायचंच नव्हतं आणि म्हणून त्यांना CCTV पण दाखवायचे नव्हते, कारण का CCTV मध्ये चोऱ्या पकडल्या जातील. आणि एक चेहरा नोट झाला की आजकाल तो गुगलवर टाकला की तो कुठे कुठे चेहरा आलाय 2 मिनिटात पकडला जातो. म्हणजे धक्कादायक बाब आहे की इलेक्शन कमिशन हेच मुळात गुलाम झालंय.